बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादीचे नितीन जिल्हा परिषद सदस्य दंपत्य लागले कामाला। या दंपत्याच्या बारीक नजरेने वेधले पंढरपूरकरांचे लक्ष। वाखरी जिल्हा परिषद गटातील नितीन जिल्हा परिषद सदस्य मयुरी बागल आणि त्यांचे पती जगदंबा उद्योग समूहाचे अध्यक्ष संतोष बागल यांनी निवडून येताच कामाचा झपाटा सुरू केला आहे। जिल्हा परिषद गटातील गावे अथवा मतदारसंघ पाहता दिसेल तेथे कामे करून सुरू केली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मधील वाचनालयात त्यांनी वर्तमानपत्र ठेवण्यासाठी भिंतीवरचे स्टँड नव्हते, या स्टँडची मागणी करण्यात आली होती। तातडीने हे स्टँड बनवून मंदिर समितीच्या वाचनालयात सुपूर्द करण्यात आले। जिल्हा परिषद सदस्य या बारीक कामामुळे पंढरपूर तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे। निवडणुका लागल्यापासून मयुरी संतोष बागल यांच्या विजयाबाबत खात्री निवडणुकीकडून मिळत होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर त्यांनी निवडणुका लढवली होती। पती संतोष बागल हे जगदंबा उद्योग समूहाचे अध्यक्ष असल्याने त्यांच्याविषयी नागरिकांमध्ये कुतूहल होते, यामुळे त्यांना सहज विजयाचे संपादन करता आले। निवडून येताच प्रतिस्पर्धा समाधान काळे यांच्या वाढदिवसाला हजेरी लावून संतोष बागल यांनी राजकारणात नवा पायंडा पाडला होता। जिल्हा परिषदेतील त्यांची कारकिर्दी मोठी यशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत। निवडून येताच त्यांनी कामाचा झपाटा सुरू केला। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमधील वाचनालयात पेपर ठेवण्यासाठी भिंतीवरचे स्टँड नव्हते, हे स्टँड कोणीतरी द्यावे अशी मागणी करण्यात आली होती। हे गोष्ट समजताच जिल्हा परिषद सदस्य मयुरी बागल आणि पती संतोष बागल यांनी तातडीने स्टँड बनवले। वाचनालयातील ज्ञानेश्वर असवरे यांच्याकडे सुपूर्द केले। मंदिर समितीकडून त्यांचे धन्यवाद मानण्यात आले। अशा या तत्पर जिल्हा परिषद दंपत्याचे पंढरपूर तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे।